सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नामा उच्चारिता खंडे जन्म वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नामा उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नामा उच्चारिता खंडे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. बालं नवीनशतपत्रविशालनेत्रं बिम्बाधरं सजलमेघरुचं मनोज्ञं मन्दस्मितमधुरसुन्दरमन्दयाणं श्रीनन्दनन्दनमहं मनसा नमामि. पांडुरंगा करो प्रथम नमः. Sorry.
बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता ओम चैतन्य श्री काणी मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य श्री काणीपनाथाय नमः तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म परात्पर पुरुषोत्तम अखिल कोटी ब्रह्मांड नायक दीनबंधू दीनानाथ भक्तवत्सल करुणा वरुणालय भगवान श्री पंढरनाथाच्या कृपेने जगतवंद्य विश्ववंद्य माऊली ज्ञानोबराय वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्मनाथ बाबा आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादानं उपस्थित सर्व टाळकरी महिला वृंद पुरुष वर्ग महिला वर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच्या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा प्रथम दिवसाची या परमपावन भूमीमध्ये गर्भगिरीच्या या परम पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलेले आहे विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी अभंग निवडलेला अतिशय सुंदर आहे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा वर्णन करणारा आहे नामधारकाला होणारे फायदे किंबहुना जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवत नामाचा उच्चार केल्याच्या नंतर होणारा जो काही फायदा आहे जो काही लाभ आहे तो अतिशय अनन्य साधारण असा या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहिल्याने सतत करत राहिल्याने होणारे फायदे तर पहिला फायदा जन्म मरणाचं रहाटगाडत तुटणार आहे ज्याला भवरोग असं म्हटलेलं आहे एवढंच नाही तुकोबराय सांगतात की या जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे भोगावं लागतं दुःख ते प्रारब्ध संचित आणि क्रियामान कर्माचे भोग आहेत नुसतं भवरोगा ज्या जन्म मृत्यूच्या पलीकडेच भगवान करत नाही तर संचित प्रारब्ध आणि क्रियमान कर्माचा नाश करून त्या भोगांचा देखील नाश करतो ते भोग देखील तुटतात कशाने ऐसे विठोबाचे नाम त्या माझ्या परमात्म्याच्या नामाने कैसे ऐसे विठोबाचे नाम पण कैसे उच्चार केल्याच्या नंतर उच्चारिता खंडे जन्म जन्माचं खंडन करणारं पवित्र पावन असणारं नाम त्याच्याही पुढे जाऊन तुकोबराय नामाचा महिमा वर्णन करत असताना सांगतात नामधारकाच्या जीवनामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये ज्यानं नामस्मरण केलं ना अशा नामधारकाच्या जीवनामध्ये कशाच प्रकारचं पाप राहू शकत नाही त्याचं 3ऱ्या चरणात वर्णन आहे वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप 3 प्रकारचा ताप जीवाला आहे पाप तर राहणार नाही पण ताप आहे आणि त्याला त्रिविध ताप म्हटलेला आहे तो त्रिविध ताप सुद्धा राहू शकत नाही कशाने ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म एवढा महान असा
महिमा त्या नामाचा वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करत असताना शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा जीवा जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला आपल्या इशाऱ्यावर जर कोणी नाचवत असेल ना, कोण आहे? प्रत्येकाला जिनं अगदी इशाऱ्यावर नाचवलंय ती आहे माया. आणि ती माया तुकोबाराय सांगतात त्या नामधारकाला जीवनामध्ये ती जी माया आहे ना, ती मायेचे कुठलाही तिचा डाव चालू शकत नाही. तीच माया जी आपल्या इशाऱ्यावर अगदी ब्रह्मादेवापर्यंत नाचवू शकते, अगदी इंद्र चंद्रापर्यंत ती आणखी त्या ठिकाणी आपला प्रभाव टाकू शकते, अशी असणारी माया माझ्या नामधारकाच्या चरणाची दासी होते. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असं माझ्या परमात्म्याचं नाम आहे. आणि म्हणून नामाचा महिमा अतिशय सुंदर अशा प्रकारचा या अभंगात सांगितला. आणि तोच मी आपल्या समोर सरळ सरळ धावत्या भावार्थामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठेवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं गरजेचं असतं. आणि म्हणून सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 2 वर्षामध्ये बंद होता. म्हणून सालाबाद प्रमाणे म्हणता येणार नाही. 2 वर्ष खंडन पडलेलं होतं कार्यक्रमामध्ये. पण तोच कार्यक्रम जो रामनवमी उत्सवावर होता तोच आता अलीकडं दत्त जयंतीच्या निमित्तानं परमार्थ प्रेमी आदरणीय वंदनीय असे असणारे मस्के तात्या, त्याचबरोबर राजूभाऊ मस्के, त्याचबरोबर संपूर्ण त्यांना सहकार्य करणारे आपण संपूर्ण गावकरी, आता सर्वांचे नाव माझ्या परिचित नाहीत. तो कार्यक्रम सर्वांच्या अनुमतीने आपण अगोदर घेतला, हे फार चांगलं केलं. कारण भविष्य कोणाच्या हातामध्ये नाही, उद्या काय होईल त्याचा भरोसा नाही. आणि म्हणून अतिशीघ्र आपण जे म्हणतो ना परम करावी तातडी, आणि ते तुमच्या सर्व मंडळीला कळलं. म्हणून प्रथमतः अगोदर तुम्हाला सर्वांना आणखी त्या ठिकाणी खूप धन्यवाद मी देते की ह्या गोष्टी परमार्थाच्या गोष्टी लोकांना आणि असे ओळखणारे ताई लोक खूप कमी आहेत. आणि म्हणून तुम्ही हा सुंदर असं नियोजन केलं. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, नामवंत गायनाचार्य आहेत, नामवंत अतिशय गोड, अतिशय महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, अतिशय मी तर माझ्या तोंडातून काय पोताई कौतुक करावं तुमचं. खरं म्हणजे ताईसाठी टाळ्या वाजा सर्वांनी. अगदी गंधर्व म्हणायला काही हरकत नाही. तुमच्या रूपामध्ये आलेले, स्त्री रूपामध्ये आलेले साक्षात गंधर्व. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी ताईंचं खूप नाव मृदंगाचार्य म्हणून आपल्या महाराष्ट्रात परिचित आहे. आणि अशा सुंदर मृदंगाचार्य लाभलेले आहेत. त्याचबरोबर गान कोकिळा ज्या माझी सखी आहेत, बहीण आहेत, हरिभक्तपरायण संगीताताई, अतिशय प्रेमळ आणखी स्वभाव, अतिशय माझा त्यांचा संपर्क. त्याचबरोबर हरिभक्तपरायण योगिताताई आहेत, संपूर्ण आपल्या महिला मंडळी आहेत. आता पहिला दिवस असल्या कारणानं कसं असतं, आता कुठल्याही पहिल्या दिवसाची सुरुवात जरा म्हटलं तर थोडं काम चालूच असतं. हळूहळू येते गोळा करावं लागतं नाही का. शेतकऱ्यामध्ये शेतामध्ये जर पहिल्या दिवशी नांगर धरायचा असला ना तर मग आता राहिले नाही, आता डायरेक्ट ट्रॅक्टर बोलवतात. पण पहिल्या काळामध्ये मग ते बैल आणायचे, एकाचं आणायचं, दुसऱ्याचं काय आणायचं, ते गाड्यात घालायचं. येठण का काय शेवळाट का. आता तर आमच्या खरं म्हणजे आता हे नाव आता परिचित झालेत खरं. आणि काही दिवसांनी पोरांना फोटो दाखवावं लागतील. आणि ते त्याला काय म्हणतात, ते 4 बैला डोक्यात घालतात ते शिवळाट नाही, ते पुढं असतं, ते चाकायला नांगराच्या पुढं असतात पहा ते. नाही असं शिडीसारखं असतं. शिडी मी बघितलेलं आहे लहानपणी आमच्याकडे नांगरत असताना. असं ते जमवायचं आणखी त्या ठिकाणी. आणि मग तो उशीर व्हायचा आणि दुपार झाली की नांगराला सुरुवात व्हायची. आणि मग शेतकरी दादा काय म्हणायचा की आज भाऊ का नाही भाऊ, पण काय करायचं, तास पाडायचं, तास. विठ्ठल आणि म्हणून असा सुंदर असा कार्यक्रम आहे. पण पहिला दिवस आहे आणि त्यात कोरोनातून आताच कुठेतरी अजूनही आणखी त्या ठिकाणी बरंचसं वातावरण शहरी भागामध्ये आहे. पण चला आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये इकडं थोडंसं लॉकडाऊनचं प्रमाण नाही. आमचे
परवाच हा आमचा विषय झाला, उत्तम अशी साऊंड सिस्टीम देणारे हरिभक्तपरायण दिलीप महाराज. की सुंदर असं नियोजन आहे म्हटले. ताई आपला मंडप आहे, महाराजांचे धन्यवाद. सुंदर सिस्टीम आहे. पीटी मास्तर बाबा खूप सुंदर साथ करतायत. आमचे यूट्यूब चॅनलवाले आहेत. सर्वांना आमच्या सोबत आलेले, आणखी त्या ठिकाणी आमच्या गावाची सेवा करणारे परमार्थप्रेमी रिटायर्ड मेजर, ज्यांनी निवृत्तीनंतर करावं काय, अतिशय उत्तम मार्ग निवडला की परमार्थामध्ये लक्ष घालून सप्ताहाचं नियोजन करणं. परमार्थिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर कार्य करणारे आमचे गावचे मेजर साहेब आहेत. त्याचबरोबर आमच्या कधी सोबत येत नाहीत, पण आज आमचे सरपंच साहेब सोबत आलेले आहेत. त्यांच्याही आणखी तर ते इथं जवळ बसत नसतात बरं का, कुठेतरी गाडीमध्ये इकडं तिकडं असतील. कारण सुरुवातीला माझी बोली होती तशी, जर तुम्ही कीर्तनात जवळ माझे बसले तर मी कीर्तन करणार नाही. भाऊंना माहीत, दिलीप भाऊंना माहीत आहे सगळं. त्यांची इच्छा काय हरकत नाही म्हटलं कीर्तन कर, पण म्हटलं मी कीर्तन करेल गावामध्ये, पण तुम्ही मंडपमध्ये दिसले नाही. जर का तुम्ही मंडपमध्ये दिसले तर मी विना टाकून बाहेर घरी गेल्याशिवाय, आणि म्हणून ती सवय आहे. जरी कधी यदा कदाचित एखाद्या कार्यक्रमात माझ्यासोबत शक्यतो नसतात, ड्रायव्हर साहेब असतात, पण आज मेजर साहेबांच्या सोबत इकडे आपले सर्व स्नेही प्रेमळ सर्व माणसं असलेत आपल्या भागामध्ये, आणि म्हणून साहेब आलेले आहेत. त्यांच्याही खरं मी भाग्यवान माझं मानते. तुम्ही अशी माणसं इथे आहात. उत्कृष्ट श्रोते महिला मंडळ आणि महिलांचा कार्यक्रम आहे. महिलांच्या कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल मग पुनश्च आपल्या सर्वांचे मी एकदा धन्यवाद देते. विठ्ठल विठ्ठल. कारण महिलांचा अधिकार परमार्थाला जर आपण पाहिलं तर फार मोठा अधिकार आहे मध्ये. आज जर काही विद्वान, स्वतःला विद्वान म्हणून घेणारे काही कीर्तनकार असतील, मी नाव घेणार नाही कोणाचे, बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत संगीतात आहे, पण काय असतं की काही वेळी आपण या गोष्टी स्पष्ट नाही बोलू शकत. जे स्वतःला विद्वान म्हणून घेणार ते म्हणत असतात की महिलाचे कीर्तन करावे, आमच्या कीर्तनामध्ये लेडीजचे कीर्तन नको. आता आळंदीला तुम्ही आज आहात, तुम्हाला ही सर्व गोष्टी माहिती आहेत. संगीताताई आता काही काळापासून आळंदीत वास्तव्य करतात, आणि मी तर बाळ कडू पेलेलं आहे खरं म्हणजे. या सर्व गोष्टी संप्रदायात लहानची मोठी झाली. संप्रदायात महाराज मंडळीच्या सानिध्यात, मोठमोठ्या विद्वान मंडळीच्या सानिध्यात संपर्कात मी राहिलेले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची मी फार स्पष्ट बोलणारी कीर्तनकार आहे, आणि फार स्पष्ट बोलते मी या विषयावर की नाही महिला नाही महंताचे कीर्तन पाहिजे, तर मग महिलाचं कीर्तन, अरे का नकोय महिलांचे कीर्तन? अधिकार पहा. महिला संप्रदायामध्ये ज्या वेळेस माऊलींनी संप्रदाय 11व्या-12व्या शतकामध्ये उभा केला, तोपर्यंत संप्रदायाचं काही नव्हतं. आणि 12व्या शतकामध्ये महिला नव्हत्या का संप्रदायात. जो पाया माऊलींनी रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालयाचा, पुढे मी सांगत नाही. त्या पाया रचण्यामध्ये माझ्या मुक्ताबाईचा खूप मोठा वाटा आहे. नव्हे जगाचे माऊली, वारकरी संप्रदायाचे जनक असणारे माऊली, ज्यांनी संप्रदाय उभा केला, त्या माऊलींना उपदेश करणारी माझी मुक्ताबाई एक स्त्री आहे. त्यांनी उपदेश करावा ताटीच्या माध्यमातून. कोणाला करावा? ज्यांनी संप्रदायाचा पाया रचला त्या माऊलींना करावा. 1400 वर्ष ज्यांनी सिद्धी प्राप्त केली, तपस्या केली, चांगदेवांना उपदेश कोणी करावा? माझ्या मुक्ताबाईने करावा. पुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
बोलते का चांग देव? मी अधिकाराबद्दल बोलते, मुद्दा लक्षात ठेवीत जा. कोणाचा अधिकार? स्त्रीचा अधिकार, परमार्थ म्हटलं. मी थोडंसं सांगून जाते, का जाते की तुम्हाला कळलं पाहिजे किंवा सर्वांना त्या गोष्टी कळल्या पाहिजे. परमार्थ परमार्थ काय नाही, नुसतं त्याच्या अंतरंगामध्ये आपण गेलं पाहिजे. त्या मुक्ताबाईचा अधिकार, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई यांचा अधिकार, महाराज काय सांगावं. तो आपला विषय नाही आजचा, पण महिलांचा कार्यक्रम आहे, पहिला दिवस आहे म्हणून जसं ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणचा महिमा वर्णन करणं हे तितकंच संप्रदायातलं सत्य आहे, नाही का. ज्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो, नाही तर आळंदीला बऱ्याच वेळा आळंदीला जात असतात आणि दुसरीकडचंच काही, पैठणला जर गेलं तर तिसरीकडचंच काही, असं बऱ्याचशा कीर्तनकाराकडून होतं. मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, मला फक्त संप्रदायाच्या नियमाबद्दल बोलायचं. महिमा तो इथे आल्याच्या नंतर ही भूमी कोणाची भूमी आहे महाराज? सामान्य भूमी नाही, ही तपभूमी आहे. जिथे 11व्या शतकामध्ये, माऊलींचा अगोदरचा काळ आहे, नाथबाबांचा काळ हा माऊलीच्या अगोदरचा काळ. कशावरून? पुरावे आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति. हे अगोदर माऊलींच्या अगोदरचा विषय सांगतात. माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ. ही परंपरा 11व्या शतकापासून अगदी तो काळ, आणि त्या काळामध्ये माऊलींच्या अगोदरचा हा काळ आहे. भयान अशा अंधकाराचा असणारा काळ, आणि त्या काळामध्ये नाथ म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. नियमाचा परमार्थ असावा. परमार्थ खायचा विषय नाही, परमार्थ करमणुकीचा विषय नाही, परमार्थ मनोरंजनाचा विषय नाही. परमार्थ अनुभूतीचा आणि परमार्थ जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण्याचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल गर्भगिरी पर्वत हा संपूर्ण नाथांची पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे ना. आपलं भाग्य आहे ताई सर्वांचं, माझ्यापेक्षा तुमचं जास्त. कारण मी आता कीर्तन झाल्याच्या नंतर जाणार आहे. तुम्ही 7 दिवस या भूमीमध्ये आहेत. बाबा मच्छिंद्रनाथाचं दर्शन येताना घेतलं. किती सुंदर, किती पवित्र, किती गोड वातावरण आहे महाराज. अगदी मन प्रसन्न होतं. तिथून एवढा सुंदर असा येणारा वारा, प्रमाण आहे तसं मी त्यामध्ये वेळ घाला. आला शीतळ शांतीचा वारा, शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा, सुख झालेला शरीरा, तेरे सुख झालेला शरीरा, विठ्ठल पाहता कांचा थारा, विठ्ठल पाहता कांचा थारा, गणिताळा सिद्धा राम गोविंद वासुदेव, राम गोविंद वासुदेव, गणिताळा सिद्धा धरा रागा, गणिताळा सिद्धा धरा रागा, राम गोविंद वासुदेव, राम गोविंद वासुदेव. काय गोड वर्णन केलेलं आहे खरं म्हणजे नामदेव महाराजांनी. आणि ती अनुभूती मच्छिंद्र बाबांच्या तिथे गेल्याच्या नंतर येते. खरंच अंगाला तो सुंदर शीतळ शांतीचा येणारा वारा, आणि एवढं मन प्रसन्न होऊन जातं. बाबाचं दर्शन घेतलं, किती पातक आणखीन त्या ठिकाणी जळून भस्म होतील, किती पिढा जळून भस्म होतील बाबांच्या दारामध्ये. आणि तुम्ही सर्वच आणखी त्या ठिकाणी पुण्यवान आहात. अशा तपोभूमीमध्ये आपलं वास्तव्य आहे. भाग्यवान मंडळी तुम्ही आहात. काय नाथांची आणि नाथांची सेवा करताना एकच करावं तात्या राजूभाऊ. नाथांची सेवा असू द्या, हनुमंत बाबांची सेवा असू द्या, दत्तात्रयांची सेवा असू द्या, यांची सेवा करत असताना, भक्ती करत असताना नियमांना फार महत्त्व दिलं जातं बरं का. कोणाचं काम नाही ते. म्हणून सोपी भक्ती तर सांगितली, त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. हे कोणाचं काम नाही. नाथांची सेवा करणं कोणाचं काम नाही. ती साधना करणं कोणाचे काम नाही. हे सामान्य नाहीये. त्यांचा विचार जर आपण केला तर त्याचा रामायणामध्ये भागवतामध्ये वर्णन येत आहे. जनकाच्या घरी हे 9 त्रेतायुगामध्ये हे 9 नारायण
आदि नारायण, जय नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण, हे जे ओम नारायण, हे जे आदि 9 नारायण आहेत, ते केव्हा पहिल्यांदा जनक राजाला ज्ञान ज्यांनी दिलं, जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण्याचं जे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली होती, ती नवनाथांनी दिली होती. विश्व कल्याणासाठी राजा जनकाने यज्ञ केला. आणि त्यावेळेस अंतरिक्षातून, तुम्ही कदाचित वर्णन नवनाथामध्ये ऐकाल किंवा भागवतामध्ये ऐकाल याचं, अंतरिक्षातून दिव्य 9 पुरुष प्रकट झाले त्या यज्ञ मंडपामध्ये. आणि तेच दिव्य 9 पुरुष म्हणजे नवनाथ. आणि त्या दिव्य 9 पुरुषांनी 9 नारायणांनी राजा विदेहाला म्हणजे जनक राजाला एवढं मोठं ब्रह्मज्ञान दिलं की जनकाची बरोबरी त्या काळात कोणी केली नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असे असणारे ते 9 नारायण ते पुन्हा या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी, ज्ञानरूपी प्रकाश देण्यासाठी, भक्त धर्माचं संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी हे नाथ पुन्हा आले. आणि त्यांचे जे असणारे आद्य गुरु, जे सर्वात श्रेष्ठ असणारे बाबा मच्छिंद्रनाथ, आणि त्यांची संजीवन समाधी आपल्या भागात आहे. पलीकडून बाबा कानिपनाथांची समाधी आहे. फार फार हा, आणि खूप काय वर्णन करावं महाराज त्या नाथांचं, एवढा परम पावन असणार. म्हणून त्यांची भक्ती करत असताना जास्त डोकं लावू नये. फक्त बाबा दोन्ही हात आणि तिसरं चरण माझं मस्तक तुमच्या चरणावर आहे, फक्त तुमची कृपा माझ्यावर राहू द्या, एवढंच साधकानं म्हणावं. बाबांना जास्त भानगडीत पडू नये. जर का जास्त भानगडीत पडला आणि जर एखादी गोष्ट त्याच्याकडून चुकली, वर्म जर चुकलं, तर तिथे बाबाजवळ जसं म्हणतात ना, हनुमंत बाबांचं एक प्रमाण आहे बा, जय 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 हनुमंत अगाधा, दुख पावत जन के ही अपराधा, पूजा जप तप नेम आचारा, नहीं जानत कछुदास तुम्हारा. हे का म्हणतात तुळशीदास की हे हनुमंत बाबा, मी फक्त माझ्या दोन्ही हात कर आणि तिसरं मस्तक तुमच्या चरणावर शेवटो, पूजा जप तप नेम आचारा, नाही जानत कछुदास तुम्हारा. मी काही जाणत नाही. का जाणत नाही? मी एक साधारण भक्त आहे. जर यदा कदाचित मी जर म्हटलं मी मोठा भक्त आहे आणि जर माझ्याकडून चूक झाली तर माझ्या भक्तीचा उपयोग होणार नाही. या राड्यात भक्तांना पडायचं नाही, म्हणून सामान्य भक्ती मारुतींची, दत्तात्रय प्रभूची ही भक्ती तशी आहे. भगवान दत्तात्रयांची सेवा करू नाही केली तर चांगल्या पद्धतीनं करावं. मारुतीचं मंदिर, दत्तात्रयाचं मंदिरात जायचं असेल तर राजू भाऊ, जर आता तुम्ही सगळे माळकरी असता, मला वाटतं आता नाथांचा परिसर आहे, सगळं गाव माळकरी आहे ना, टाळकरी पण आहेत सगळे, वा वा. पण बाहेरून आलेले काय ना, चला जर गावामध्ये यदा कदाचित एखादा माणूस नॉनव्हेज खाणारा जर असला ना, यदा कदाचित एखादा, नाथांची भूमी आहे असो, पण त्यानं मारुतीच्या मंदिरामध्ये नाथांच्या दरबारामध्ये किती दिवस जायचं नाही? जर किती दिवस? 3 दिवस. 3 दिवस मारुतीच्या मंदिरात जायचं नाही, 3 दिवस दत्तात्रयाच्या मंदिरात जायचं नाही, 3 दिवस नाथांच्या परिसरात सुद्धा जायचं नाही. का जायचं नाही? यमनियमांचं पालन करणं तिथे गरजेचं आहे. जर गेला यदा कदाचित उलटे चक्र तुमच्या फिरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भक्ती करावी ती शास्त्र शुद्ध करावी, अन्यथा करू नये. फार मोठा गहन विषय आहे हा. परमार्थ मी नेहमी सांगत असते, फार अगदी अंतःकरणापासून या गोष्टी मी सांगत असते. आज भरे ताई संप्रदायामध्ये 75% जरी देखावा असला तरी 25% कोयना पण सिद्ध महात्म्य आहेत नाही असं म्हणता येणार. त्यांच्याच बळावर आज संप्रदाय उभा आहे. उद्देशानं ठेवून केलेला परमार्थ अधिकारापर्यंत घेऊन जात नाही माणसाला. ताई परी कर्मफळी माऊली ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, परी कर्मफळी आसन धरावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियेची आचरावी हेतुविन. किती गोड सांगितलं, विचार करा. हे कर्म जर केलं, हेतू रहित परमार्थ केला तर निश्चित भगवंताची प्राप्ती, निश्चित अधिकाराची प्राप्ती आहे. म्हणून संप्रदायात पूर्वी अधिकारी म्हणायचे लोक, अधिकारी पुरुष आले, अधिकारी महाराज आले, अधिकारी बाबा आले. अधिकारापर्यंत पोहोचायचं असेल तर हेतू रहित परमार्थ करावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज ते होत नाहीये. मग बऱ्याच वेळा अशा
गोष्टी घडत असतात. मी खूप दत्ताची सेवा करतो, मी बजरंगबलीची सेवा करतो, पण काहीतरी गोष्टी निश्चित चुकल्या तर फायदा तर होणार नाही, उलट चक्र फिरतं, वेडा व्हायची पाळी येते माणसाची. काय पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जास्त परमार्थ करू नको, काय होशील बोलत जा. कशामुळे म्हणायचे? कारण नुसता परमार्थ जास्त करू नको. परमार्थ करत असताना जर तुझ्या हातून नियमांचं पालन नाही झालं ना बाबा, तर काही उपयोग होणार नाही. उन्नती होण्याऐवजी अधोगती जावं लागेल. स्वर्गाची पापच करू जा, पुण्य करू जाता पापच येईल. म्हणजे त्या गोष्टी कळून घेणं फार महत्वाचे आहे. मग तुम्हाला जायचंय ना दर्शनाला, तिसऱ्या दिवशी गावरान तूप असतं आपल्याकडं ताई. गावरान तूप आंघोळ झाल्याच्या नंतर गावरान तूप घ्यायचं चमच्याभर भाऊ दिलीप भाऊ, आणि आचमन करायचं. तूप गावरानचा एक चमचा तूप आपण खायचं. नंतरच मारुतीच्या गर्भगृहामध्ये, नंतरच नाथांच्या गर्भगृहामध्ये, नंतरच दत्तात्रयाच्या गर्भगृहामध्ये दर्शनासाठी जायचं. हा नियम आहे. कोणी पाळतं का आपण? माणसं इतके विचित्र आहेत तात्या. एकादशीच्या आदल्या दिवशी सुद्धा असं हे सत्य आहे. एकादश म्हणत नाही, काही शनिवार नाही, सोमवार नाही, काय या सर्व गोष्टीसाठीच तर खरं म्हणजे संत आहे, त्याच्यासाठीच तर परमार्थ आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर आहे, त्याच्यासाठीच गाथा आहे. पण याचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे ना, मग म्हणून अशा महामारी सारख्या संकटाला तोंड आपल्याला द्यावं लागतंय. आमच्याकडून परमार्थाऐवजी दुसऱ्याच गोष्टी आणखी बऱ्याच होत चाललेल्या आहेत. परमार्थ बाजूला होत चाललाय. परमार्थात किती शुद्धता आहे, किती त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा आहे, किती काय, हे ज्याचं त्याला माहित आहे. आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही. पण ही वास्तविक परिस्थिती असल्यामुळे सगळं असताना महामारी सारख्या नैसर्गिक, चला तो पुढे आपला विषय आहे, अभंगामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. या सर्व गोष्टीचं आपल्याला सामोरं जावं लागतंय. खूप मोठी 2 वर्षापासून चाललेली महामारी, भगवंताचं खूप मोठं भाग्य आहे आपल्यावर, कृपा आहे आपल्यावर की या भयान काळातून आपण वाचलो. याचा सुद्धा एक नियम आहे तात्या. महामारी प्रत्येक युगामध्ये येते, त्याचं वर्णन आहे. प्रत्येक युगामध्ये येणार, 100 वर्षातून येणार, 150 वर्षातून भयंकर अशी महामारी येणार. याचा वर्णन शास्त्रामध्ये सप्तशतीमध्ये त्याचं वर्णन आहे. मग त्यावेळेस काय करायचं? तर त्यावेळेस फक्त आपल्या जीवाचं काम आहे फक्त तात्कालीन नियमांचं पालन करायचं. ज्या ज्या काळामध्ये जशी जशी महामारी येईल त्या त्या काळामध्ये त्याचे जसे नियम लागतील त्याचं जर आपण पालन केलं तर निश्चित आपण त्याच्यापासून आपला बचाव झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, मग तुम्ही म्हणता जे गेले त्यांचं काय? गेले, बरेच लोक गेले महाराज, आपल्या जवळचे लोक गेले. आता कितीतरी विद्वान, कितीतरी चांगली माणसं गेले, कितीतरी तरुण गेले, कितीतरी घराचे आणखी त्या ठिकाणी आज उघडे ते घर झाले, लहान लहान मुलं अनाथ झाले, आई गेली, मुलांची वडील गेले, किती किती लोक गेले बाबा. मग का हे काय आहे? तर ह्याचं जे जाणं आहे ते काहींचं ठरलेलं आहे, काही त्यात जाणार आहेत. काही जे गेले ते नियमांचं पालन न केल्यामुळं परिस्थितीला महामारीने त्यांना सोडलं नाही. त्याचं कारण आहे नियमांचं पालन. मग आपल्याकडे नियम होते राजूभाऊ, कोणते नियम होते? विसरले की काय? कोरोनाचे नियम ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लॉकडाऊन त्याचा परिणाम काय होतं? त्याचा परिणाम, पण त्याचे नियम होते. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्स, हात धुवा, हे सगळे नियम होते त्या काळचे. त्या म्हणजे अजूनपर्यंत सुद्धा. म्हणूनच ह्या महिला फार हुशार आहेत, म्हणून माझ्यापासून बरेच लांब बसले बरं का. महिला मंडळामध्ये आता आता अजून काय कोरोना गेलेला नाही आणि आपण यांच्यापेक्षा लांब बसलेलं आणि एक कुठून कुठून आलेलं महिला हुशार असतात महाराज. महिला मंडळ मानलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही अतिशय नियमांचं पालन केलेलं आहे. नियमांचं पालन केलं तर महामारीतून सुटणं हा नियम आहे त्यावेळेचा. म्हणून ज्या ज्या वेळेस जशी जशी परिस्थिती त्या त्यावेळेस येणाऱ्या नियमांचं पालन करणं, तसंच परमार्थामध्ये आहे की ज्या ज्या जशी जशी आणखी त्या ठिकाणी आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो, सांप्रदायिक असू द्या, नाथ संप्रदाय असू द्या, वैष्णव असू द्या, आनंद संप्रदाय, कोणताही संप्रदाय असू द्या, तुम्ही योगी असू द्या, तुम्ही ज्ञानी असू द्या, तुम्ही ध्यानी असू द्या, जर आणखी त्या ठिकाणी तुमच्याकडून त्या नियमांचं पालन घडलं नाही तर त्या अधिकारापर्यंत कुठल्याच माणसाला जाता येत नाही. नवे नवे मी नेहमी सांगते, कीर्तनकार भरपूर आहेत ताई, कीर्तनकार भरपूर कीर्तनकार आहेत, पण अधिकारी पुरुष थोडे आहेत.
भरपूर महिला कीर्तनकार असतील, अधिकारी थोडे आहेत. चला कितीतरी महाराज आहेत, पण संत फार थोडे आहेत. आणि त्या अधिकारापर्यंत जायचं असेल तर त्याच्या सर्वांच्या पलीकडचा परमार्थ आपल्या हातून घडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अशी असणारी ही भूमी आहे. आपण सर्वांनी खूप खूप उपक्रम छान आहे. पहिला दिवस असल्यानंतर संप्रदायाचा नियम आहे, अभंग असला पाहिजे, नामपर, किंबहुना मंगलाचरणातला, किंबहुना देवपर. हा नियम आहे. आणि नियमाप्रमाणे चालणं ही एक खऱ्या, आपण म्हणतो ना, खरा साधू नाही का, गायंती श्रवंती ग्रहंती साधवा, शास्त्रामध्ये वर्णन. असं त्याचं लक्षण जे आहे, जे नियमात बांधलेला परमार्थ सगळ्यात महत्व. म्हणून नामपर अभंग कुठलाही कीर्तनकार पहिल्या दिवशी नामपर अभंग जास्त आवडेल, कारण अतिशय सोपी पद्धत. या जीवनामध्ये आल्याच्या नंतर मी अगोदरच्या तुम्हाला ज्या साधना सांगितल्या त्या अवघड आहेत. दत्ताची साधना असेल, मी ते बोलले मी तुम्हाला नाथांचे. मग काय करा, सरळ सोपी साधना सांगितली ना. सगळ्यात सोपं इथं साधन जर कलियुगामध्ये कोणतं असेल तर संकीर्तन साधन पैसो जन्मांतरे. नामसंकीर्तन सर्वात सोपं साधन सांगितलं. भगवान परमात्म्याचं नाम घेणं किती सोपं आहे. साधन अवघड आहे का हो? मला सांगा, राम राम म्हणायचं काय अवघड आहे का? राम राम राम, चला कृष्ण कृष्ण म्हणा, काय अवघड आहे? हरी हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय अवघड का आहेत का ह्या गोष्टी? पण आम्ही म्हणतो का ते हे सोपं साधन सांगितलं. नामसंकीर्तन साधन पैसोपे फार प्रचलित असणारा अभंग आहे. काय होईल, जळतील पापे जन्मांतरीचे, काही करायची गरज नाही म्हटले. न लगती साय सजावे वनंतर, सुखी येतो घर नारायण. कुठे जाऊ नका, ठाईचा बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद अळवावा. मग काय करावा म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याच्यापेक्षा सोपं यावी आणि असता पैसाधन. हे बाबा, माझ्या भगवंताची आण घेऊन सांगतो, याच्यापेक्षा देवा शपथ घेऊन सांगतात तुकोबारा, याच्यापेक्षा सोपं साधन तुम्हाला दुसरं कुठलंच नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं, कलियुगामध्ये तुम्ही कोणतीही जरी भक्ती केली तर नामस्मरण एवढी सोपी जमणार नाही. योगाचं माध्यम सांगतात ना, नाही असं नाही. भगवान स्वतः योगाबद्दल बोलतात. योगाचे फायदे आहेत, तुम्ही आम्ही करायला पाहिजे. काय फायदे आहेत? पण योगाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करणं सोपं नाही. योगाची या वाटाचे निघाले गा सुपाटा तया, दुःखाचा वाटा भागा आला, हे माऊलींचं त्याचं प्रमाण आहे. पण योगाच्या वाटेने भगवंत भेटू शकत नाही. का भेटणार नाही? तुम्ही योग करताना किती वेळ, पण भगवंताची प्राप्ती होईपर्यंत योग करण्याचं सामर्थ्य आहे का आपल्याकडे? रामदेव बाबाला टीव्हीत बघितलं ना, रामदेव बाबा योग करतात, तुम्ही बघितलं असेल ना महिला मंडळ. पण जमेल का आपल्याला तसं? तुम्हाला कोणाला जमणार नाही, जमणार, द्या सोडून. म्हणून माऊली सांगतात सोडून द्या, नामापेक्षा मोठा नाही. चला ज्ञानाच्या मार्गाने गेले, ज्ञानाने जरी गेले तरी भगवंताची प्राप्ती ज्ञानानं होईलच असं नाही. का होणार नाही? उचललेली या प्राणासरशी मग इंद्रिय हे निगती तैशी, तशा पद्धतीने ज्ञानापाशी अहंकार होईल नाही का, तैसा मन बुद्धीपाशी अहंकार होईल. त्या ज्ञानाजवळ अहंकार येतो, म्हणून ज्ञानी भगवंतापर्यंत पोहोचणार नाही, योगीही पोहोचणार नाही. ध्यानी जरी बसला ध्यानाला, भगवंतापर्यंत ध्यानाला जाता येईल असं नाही. काय येणार नाही? तर ध्यान करत असताना त्याचं मन ध्यानाला लागणच असं नाही. मन इतकं चंचल असणारं मन, ते ध्यानाद्वारे एकाग्र आपण त्याला करू शकत नाही. जिकडे मन जाईल तिकडे ध्यान भगवंत त्या ठिकाणी, म्हणून ध्यानालाही जमणार नाही. मग काय? सर्वात मोठा आहे नाम. म्हणून कलियुगामध्ये हरेर्नाम 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 च केवलम,
कलो नास्तेव 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 गतिरन्यतः. नाही का? कलियुगामध्ये हरिनामाशिवाय भगवंताची प्राप्ती, सुखाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती आपल्याला होऊच शकत नाही. म्हणून नामस्मरण करत चालणे. महिला मंडळ, तुम्ही शेतामध्ये गेल्याच्या नंतर किती तास नामस्मरण करता बरं? बरं जाऊ द्या. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दिवसातून आपला दिवस भगवंताच्या नामाने त्याची सुरुवात होते, किंबहुना झोपताना का विना माणूस नामस्मरण करून झोपतो. असे इथे किती लोक आहेत? हात वर करा. एक आहे, बाबा आहे, अजून तिकडे एक आहे, 3 4 संगीताताई करा की वरात. ते प्रवासानं दमलेले आहेत, ते म्हणत असतील ताई जास्त लांबू नका, पण टायमाच्या बाहेर आपण जाणार नाही. किती आहेत राजू भाऊ? 4 लोक. म्हणजे इथं फक्त 4च नामधारक आहेत असं म्हणाल काही? हा हे का बरं? दुसरं अजून इथं 4च जण फक्त नाव घेतात का देवाचं? घेत असतील, पण नियमाचं बोलते मी, नियमाचं. काही नित्य नियमाने हे जे सांगितलंय ना, का नेमानं असा दिवस. मी लहान असताना, एकदम लहान असताना ताई, माझी आजी म्हणजे इतके ताईच्या मुलांसारखी असेल, आणि तेव्हापासून लहानपण असतानाच सांगायची की एक दिवस सुद्धा भगवंताच्या स्मरणात गेला नाही पाहिजे. काय स्मरणाशिवाय गेला नाही पाहिजे. एक दिवस सुद्धा असा जाता कामा नाही आपला का ज्या दिवशी मी भगवंताची सेवा करणार, स्मरण करणार नाही. मग उठल्याबरोबर सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शन क्षमस्वमे, वसुदेव सुतं दैवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे बाळपणामध्ये जे शिकवलं ज्ञान, तेव्हापासूनच जे या मुलाला सांगितलं तर ते शेवटपर्यंत ध्यानात ठेवीन. उठला की अगोदर करा रे इथपासून, किंवा चला याच्या पुढे तुम्ही शेतामध्ये चाललाय ना, शेतामध्ये चालत असताना सुद्धा भजनच केलं पाहिजे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसता कीर्तन करता डोले, मार्गे चालता मुखी नाम वधे, नाचे हा गोविंद मागे पुढे. हे प्रमाण कितीतरी देता येतील. रस्त्यानं चालतं, झोपलं तरी नामस्मरण, उठला तरी, रस्त्यानं चालला तरी, किती आणखी त्या ठिकाणी या जर गोष्टी केल्या तर आणखीन वेगळं काही करायची गरज नाही, योग करायची गरज नाही, ध्यान करायची गरज नाही, त्यात तुम्हाला काही ज्ञान प्राप्त करायची गरज नाही. या सर्व नामस्मरणात एवढी ताकद आहे की सर्व गोष्टी तुमच्या जवळ त्या नामस्मरणाने येणार आहेत. विठ्ठल विठ्ठल याच्याही पुढे जाऊन तुकोबराय नामाचा महिमा वर्णन करत असताना सांगितलं की जन्म मृत्यूचा जीवाचार लागलेला जी पाठीमागे रहाड गाडगा आहे ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश यह संसारे खरु दुस्तार कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. हे जे सांगितलं ते काय आहे? पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. आता असं आहे का फक्त एकदाच जन्म घेतला तुम्ही आणि परत मरायचं नाही? बरं ज्याला मरायचंच नाही आशेवर हात करा बरं. जागेत ना तुम्ही सगळे? असं कोण आहे का जो मरणार नाही? इथं दाखवून दे, काय आहे का कोणी इथं? उपजे ते नासे नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे. किती वेळा जन्मायावे किती व्हावे, किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं, हे राड गाड कळलं पाहिजे ना आपल्याला. मग हे जर संपवायचं असेल, हा भवरोग जो लागलेला आहे ना, तो भवरोग जर आपल्याला काढायचा असेल, कुठलाही त्या ठिकाणी रोग लागला तर आपल्याला त्याचं औषध घ्यावं लागतं, बरोबर.
मग हा जो रोग लागलाय मरायचं जन्मायचं, बरं काय माणसं म्हणून जन्मतात का सगळे? हा? जे जे कर्म केले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जन्म घेणे लागे वासने. चला पुढं आणखी त्या ठिकाणी जसं वासना तसा जन्म आणि वासना देवाकडे जाईन का नाही सांगता येईल. ह्या सर्व गोष्टी किचकट आहेत. मग माणसात जन्म येईन का? आता तुम्ही आपण सगळेजण माणसं आहोत, पुढच्या जन्मी माणूसच होतो का? एखादी बेडू का होईन? एखादीच तुम्ही म्हणता, एखादीच का म्हणले, एखादा कम नाही म्हणले. एखादा होऊ शकतो ना, काय सांगता येते. कोणाला कशाचा जन्म देव देणार आहे काही सांगता येत नाही. जसा कर्म तसा जन्म आहे. आणि म्हणून मग असे किती जन्म घ्यायचे हे जर संपवायचं असेल ना, हे जो रोग लागलेला आहे तो तोडायचा असेल, हे जर खंडन करायचं असेल, संचित प्रारब्ध क्रियमान कर्म संपवायचं असेल ना, तर माझ्या भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. तुटे भवरोग 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 तुटे संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हा जो काही भवरोग आहे तो तोडण्याचं काम जर करत नसेल कोणतं नामस्मरण आहे भगवंताचं. म्हणून आपण अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. कारण दुसऱ्या गोष्टी सहज होतात, माणसाला सांगावं लागत नाहीत. तात्या सकाळी उठला माणूस त्याला ब्रश करावरचं सांगावं लागतं का, टॉयलेटला जायचं सांगावं लागतंय का, आंघोळ करायची सांगायला लागते का? असं आहे का कोणी का तुम्हाला आंघोळ करायची सांगावं लागते? खूप बार कधी कधी होतं म्हणावं लागतं आंघोळ करून घ्या. पण असं आहे का जेवून घ्या, कपडे घाला, कपडे धुवायला टाका, असं आहे का? माणूस करतो सगळं. आष्ट तालुक्यातल्या आपल्या पलीकडचे एक बाई प्रवासात म्हटलं आमचे बाबा ना म्हटले ताई काय सांगावं, सगळं करतात म्हटले, सगळं मनाने करतात, पण काय करावं एकच खोड आहे म्हटले, ते कपडेच धुवायला टाकत नाहीत लवकर. कपडे असे हिसकावून घ्यावं लागते म्हटले, पार त्यांचे कपडे धुवायलाच टाकत नाहीत, काय करावं. अशा सवय असा प्रत्येक हे जे काय काम आहे ते आपण करतो ना, न सांगता करतो. मग भगवंताचं नामस्मरण का एवढ्या संतांनी ओरडून सांगितलं, नामस्मरण करा नामस्मरण करा, पण तरी लोक करत नाहीत. का करत नाहीत? कारण त्याच्यासाठी सुद्धा आपलं आडवं येणारं पाप आहे. का अहो एक वेळ भगवान परमात्म्याचं नाम जर मुखात येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. एकदा भगवंताचं नाम त्याचे मुखी हरिपैठा होई, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. त्यालाच आणखी त्या ठिकाणी येत आहे. म्हणून कुठेतरी आपण समजायचं जर नामस्मरण आपल्याकडून होत नाही ना, तर कुठेतरी आपल्या पाप आडवं येते. कीर्तन आपल्याला ऐकू वाटत नाही, पाप आडवं येते.
तीर्थयात्रेला जाऊ वाटत नाही, पाप आडवं येतं. या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि माणसं मरत असतात. आपण जर म्हटलं ना ताई चला पंढरपूरला, बाबा आता आम्हाला जायचंय, आता पुढे पुढच्या रविवारी येता का पंढरपूरला, चला. माणसं म्हणत असतात ताई काय सांगावं, मरायला वेळ नाही. कशाला मरायला वेळ लागेल का हो? आता लागतोय का? आता पहिलं असं होतं की माणूस म्हातारा झाला की बाबा म्हातारा माणूस म्हणायचं माझं काही खरं राहिलं नाही. पण आता आमच्यासारखे म्हणतात आमचं काही खरं. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारसावाद तोडा मायाचा, वारसावाद तोडा मायाचा. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा, हुशार थोर आहे वळसा. पुढे हुशार थोर राम राम स्मरामी, हरी राम राम स्मरामी, राम किती गोड सांगितलं हो संतांनी. क्षणभंगुर नाही भरवसा, वारसावाद तोडा मायाचा. काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसाला, राम राम स्मराधी. क्षणभंगुर भरवसा नाही, वारे सावध तोडा माया आशा. पुढे काही नचले मग गळा पडेल फासा. आणि पुढे हुशार थोर आहे वळसागा. एवढं मोठं संतांनी सांगितलं. म्हणून काय करा, राम राम स्मराधी. लाहो करा गाठ त्याला मुळ बळबही, सांडवा उगया आधी. लक्ष लावून रहा गोविंदी गा, राम राम स्मराधी. हे कशाला सांगितलंय संतांनी? काय सांगितलंय हो? टाइमपास करण्याची जागा नाही बरं ही. मी नेहमी माझ्या भाऊ नेहमी माझ्या कीर्तनातून सांगत असते, कीर्तन ही मनोरंजनाची जागा अजिबात नाही. कीर्तन कधी टाइमपास म्हणून करायचे नसतात. कीर्तन करतो कशासाठी आपण? संतांनी केले कशासाठी? आम्ही करणार कशासाठी? आमचा उद्देश काय आहे कीर्तन करण्याच्या पाठीमागे? आता इथे कीर्तनकार आहेत आमच्या संगीतात आहे, कीर्तनाला चांगली सुरुवात झालेली आहे. योगिता ताई आहेत इथे. आपण सुद्धा अभ्यास व्यक्तिमत्व इथे आहात. हो हो, मला त्यांचा परिचय चांगला आहे. मला जरी बोलणं आमचं जास्त वेळ झालं नाही, पण मला वाटतं याच्या अगोदर एक कार्यक्रम माझा वाजवलेला पण आहे ताईंनी. अभ्यासू आहेत त्या पण. कीर्तन करण्याचा उद्देश काय आहे? कशासाठी कीर्तन करतोय आपण? स्वतःची उन्नती, भगवंताच्या प्राप्तीसाठीच कीर्तन सेवा आहे. सगुण भक्तीतलं माध्यम ते आहे. आणि उद्देश जर आपला नाव, प्रसिद्धी, पैसा, आज संप्रदायामध्ये ताई बऱ्याच असं आहे की या 3 गोष्टीसाठी कीर्तनकार उद्देश आहे. पहिले आहे नाव, दुसरा आहे प्रसिद्धी आणि तिसरा आहे पैसा. हे सत्य आहे. आणि सत्य बोलायला सुद्धा सामर्थ्यच असावं लागतं. काय ही सोपी गोष्ट नाहीये. परमार्थ ही फार, आणि आमच्या संतांनी कष्ट केलेत त्याच्यासाठी, संप्रदायासाठी केलेत. हा परमार्थ उभा करण्यासाठी केलेत. प्रोफेशनल हा विषय नाहीये. प्रोफेशनल विषय जर करायचा असेल तर कितीतरी गोष्टी आहेत प्रोफेशनली करण्यासाठी. खूप गोष्टी आहेत, त्या प्रोफेशनली करा, त्याच्यातून खूप मोठ्या गोष्टी मिळतील. ही गोष्ट नाही. आणि जर एखादा व्यक्ती, एखादा कीर्तनकार कोणी असो, केवळ आणि केवळ जर या 3 गोष्टीसाठी कीर्तन करत असेल, मनोरंजनासाठी कीर्तन करत असेल, विनोद, आता विनोदाचार्याची पदवी आली कीर्तनकारांना, कोणी दिली? स्वतःच घेतली ना त्यांनी. आता स्वतः अशा पदव्या घेतात लोकांनी. विनोदाचार्य ही कीर्तनाची पदवी कीर्तनकाराची मुळीच नाही. संत, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर पदव्या आहेत. सर्वात मोठी हरिभक्तपरायण, याच्या पुढची जाऊ दे महंत आणि महामंडलेश्वर. मंडलेश्वरांच्या सानिध्यातले आम्ही माणसं आहोत. खरं म्हणजे हे भाग्य आहे. पण हे विनोदाची जागा. आणि विनोद करणाऱ्या कीर्तनकारांना कीर्तन केलं आणि विनोद करणारं कीर्तन जर तुम्ही ऐकलं ना,
तर तुम्हालाही त्याचा काही फायदा नाही आणि त्या कीर्तनकाराला फायदा नाही. तुमचा टाइम वेस्ट, तुमचे पैसे वेस्ट, सगळ्या गोष्टी तुमच्या वेस्टच जाणार आहेत त्या कीर्तनातून. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, फक्त सत्यता बोलते. जे सत्य आहे संप्रदायातलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. संतांनी भक्ती ज्ञान विरहित इतरही गोष्टी न कराव्या, प्रेम भैर्य वैराग्याच्या युक्ती विवाराव्या, जेणेकरून हृदय ठसे मूर्ती श्रीहरीचे ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ज्ञान भक्ती वैराग्य याच्या विरहित मनोरंजन जर म्हणून कीर्तन केलं तर कीर्तनकाराला थोडं सुद्धा पुण्य नाही आणि ऐकणाऱ्याला सुद्धा नाही आणि आयोजन करणाऱ्याला सुद्धा नाही. म्हणा ना इथल्या सोडून बर का. विठ्ठल 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 म्हणून परमार्थ हे करण्यासाठी जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचंय आपल्याला तर नामस्मरण करा. काही करू नका. गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. नामस्मरण अखंड अखंड नामस्मरण. उठल्यापासून झोपेत तुम्ही झोपताना नामस्मरण सुरू करून द्या. अखंड चालणार. कितीतरी प्रमाण आहेत, कितीतरी बोलण्यासारख्या विषय गोष्टी आहेत त्याच्यात. संचित प्रारब्धाने क्रियमान कर्माने आपल्याला भोगायला जीवनामध्ये दुःख आहे. सुख असेल बाबा प्रारब्धामुळे आहे, दुःख असेल प्रारब्धामुळे आहे. पाठीमागे केलेला कर्म संचित म्हणून पडलेला आहे, प्रारब्ध रूपानं तेच भोगायला येतो आणि क्रिया जे करतो ते क्रियमान कर्म परत संचित होऊन पडतं, तेच पुन्हा प्रारब्ध रूपाने येतं. हे चालू असलेलं आहे. जसं जन्म मृत्यूतच आहेच, पण त्याच्या पाठीमागे संचित आहे पूर्वजन्मीचा संचित. त्याच्यातून जन्म आहे. ब्राह्मणाच्या घरी जन्म संचिताचा विषय, क्षत्रियाच्या घरी संचिताचा विषय, स्त्रीचा जन्म संचिताचा विषय, अपंग जन्म संचित, हात नाही पाय, या सर्व गोष्टी संचितावर आहेत. दुःख भोगायला येते. तरुण मुलीचा पती विधवा ती स्त्री होत असते. कशाचा विषय आहे? संचिताचा विषय आहे. एकदा मी कीर्तन दैफळ आपलं ताई कीर्तन होतं आणि असे बाबा आणि तरुण मुलगा त्यांचा गेला. आता या कोरोनाच्या काळामध्ये किती गेले सांगता येत नाहीत बाबा, पण त्यांचा तरुण मुलगा गेला आणि क्षणोक्षण हाची करावा विचार करावा या पहा माझा अभंग होता आणि कीर्तन होतं. वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं. तर ते बाबा कीर्तन संपलं आणि माझ्यासमोर जवळ असे आले, रडायला लागले. म्हटलं ताई एवढा मी देवाला दोष देत होतो, का देत होतो? आयुष्यभर परमार्थ मी केला, पण माझा तरुण मुलगा देवानं माझ्यापासून हिरावून घेतला. मी दोष देत होतो देवाला आणि मी कीर्तनातून सांगितलं होतं बाबा जे जे घडतंय ते देवाला दोष देऊ नका, आपल्या कर्माचं ते फळ आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी, 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 हरी भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे प्रेमानी समाधान, करावे प्रेमानी समाधान, मनहुनी मनी मानून घेतलं, मनहुनी मनी मानून घेतलं, मनहुनी मनी मानून घेतलं, मनहुनी अतिशय गोड सुंदर चाली. खूप दिवसातून आता कार्यक्रमच आता सुरू झालेत आणि फार छान वाटतं खरं म्हणजे अशा चाली गोड ऐकल्याच्या नंतर. म्हणून या मनी मानू नये खेद, म्हणून या मनी मानू नये खेद. गोड आहे, किती सुंदर प्रमाण छान आहे बरं.
भोग तो न घडे संचिता वाचोणी करावे ते म्हणी समाधान. जो काही भोग आपल्या जीवनात आहे ते आपल्या संचिताचं कर्म, आपल्या संचिताचं ते फळ आहे. म्हणून आपण आता रडत बसू नये. काय करावं? त्याच्याशी दोन हात करावे, त्याच्याशी लढावं. ते भोगूनच संपावे लागतात. भोग जे आहेत ते भोगल्याशिवाय संपत नाहीत. जर तुम्ही ते भोगलेच नाही तर पुढे तुमच्या फिरून फिरून तुम्हाला भोगावंच लागणार. उदाहरण सोपं सांगते. एका माणसाने मर्डर केला. मर्डर जाताना भीती वाटणार बरं का मेजर साहेब. आता मेजर साहेबच बरोबर आहेत म्हटलं आम्हाला काय भीती वाटणार. देशाची सेवा त्यांनी केलेली आहे. सांगण्याचं उदाहरण. एका माणसाने काय केला? बोलत जा खून मराठी भाषेत. आणि तो करून पळून गेला. तो पळून गेल्याच्या नंतर तो फरार झाला, भूमिगत झाला. फरार झाल्यानंतर 2 महिने 3 महिने पोलिसांनी त्याला शोधलं, पण तो सापडलाच नाही. ती सापडला नाही. त्याच्यानंतर मग पोलिसांनी सोडून दिला शोधायचं. फाईल बंद केली. आरोपी मिळाला नाही. आरोपी फिरून फिरून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लांब जाऊन बसला. असा जाऊन बसला की पुढं तर सापडला नाही. 10-20 वर्षांनी परत आला. त्याला वाटलं आता मला ओळखणार. नेमकाच पोलिसाच्या समोर, त्याच्यासमोर पोलीस. किती वर्षांनी? 20 वर्षांनी आला. तेवढे दिवस त्याचा भोग टळला. पण पाहिल्यानंतर मग असं आहे, एखाद्याने पाप केलं, कर्म केलंय, चुकीचं कर्म केलेलं आहे, ते फळ. तो जन्मही गेला, फळापासून तो लांब झाला, बाजूला गेला, मृत्यू झाला त्याचा. तेच कर्म ज्याला त्यानं मारलेलं आहे, पुढच्या जन्मी त्यानं याला मारलं, त्याची बरोबरी झाली. मग ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्याचा कारणीभूत हेच असतं. बरेचसे लोक म्हणतात यानं त्याला का मारलं असेल. मी म्हणत असते त्यानं मागच्या जन्मी याला मारला असेल. एखादी बाई जर म्हटली मला लय त्रास देतात आमचे कोण घरवाले, फार आमचे हे फार वैताग देते, फार वैताग देते. मी असते मागच्या जन्मी उलटा असन, तुम्ही त्यांना वैताग दिलेला असन. म्हणून हे सगळ्या गोष्टी सत्य आहेत. एखाद्या बाईला जर खूप सेवा करते बाई, मी नेहमी हे उदाहरण सांगत असते ताई, आणि तिला जर पतीनं त्रास केला, पती त्रास कशामुळे देतात? तर व्यसनामुळे. फार भयान परिस्थिती आहे. व्यसनाधीन पती आहे, पतिव्रता अगदी स्त्री आहे, पण तिला आणखीन त्यात एवढा भयंकर त्रास दिला. ती माऊली सहन करत असते. सहन केल्याशिवाय सहन करावं ते फक्त बाईनं. ती शक्ती आहे, ती ताकद आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये असो. ती शक्ती, ती पावर तिच्यामध्ये आहे कशाची? सहन करण्याची. बाई सहन करते, पण याच्या जीवनात ते संचित होऊन पडत असतं. कोणतं? मग दोघंही जातात. मग आपल्याकडे म्हणे हिंदू धर्मामध्ये 7 जन्म हाच पती मिळू दे. हे काही चुकीचं नाही. ते संचित बांधलेले ऋणानुबंध ते बांधले जातात. एक जन्माचे नाही, अनेक जन्माचे त्यांचे ऋणानुबंध बांधले जातात. यानं त्रास द्यायचा, तिनं सेवा करायची, यानं त्रास द्यायचा, तिनं होतं काय? परिणामी दुसऱ्या जेव्हा दोघं सोबत मनुष्याच्या जन्माला येतात त्यावेळेस मग हा बाई होतो. लक्षपूर्वक आहे का? हा बाई होतो, ती बाबा होते, आणि ती याच्यावर पावर करत असते. आणि मग तिनं पावर केला, ते पावर त्यानं केला का म्हणजे आता तीच असते ना मागच्या जन्मी. ती म्हणजे आता तो झाला, मग तो पावर करतो कोणावर? त्याच्यावर. ते आता ती झाली. लक्षात येतं ना तुमच्या? त्यानं पावर केला होता तिच्यावर, पण आता तो ती झाला, ती तो झाली, आणि तिनं तो होऊन याच्यावर पावर केला, ती झाली ती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरोबर नेमकं का बरं मला एवढा त्रास देते? ते काहीतरी संचित आहे. संचित असंही फक्त काय करावं बाई, तू तिथंच राहून ते सहन कर. कदाचित पुढच्या जन्माची बरोबरी करून टाका. म्हणजे कोणी आता बरोबरी अशी करायची की कोणीच कुणाला त्रास द्यायचा नाही. म्हणून आता 50% कायदा आला. सरकारला सुद्धा ही गोष्ट कळाली. कोणती? हे फेडावं लागते म्हणून आता 50%चा कायदा शासनाने त्याच्यासाठीच काढला बरं का. चांगलं झालंय ते. का कोणाच्या ऋणानुबंधात जायचं नाही बाबा. संचित क्रियमान हे भोगामध्ये गुतायचंच नाही. कोणाचे ऋणानुबंध ठेवायचे नाही. आमच्याकडे फार गोड विषय आहे हो हे बोलण्याचा. आमच्याकडे एक कीर्तनकार आहे आमच्या शेजारचे, आणि मी आमचे भाऊ गावातलेच आहे, त्यांना माहीत आहे. मी संस्थांचे कार्यक्रम आणि तीर्थक्षेत्रातले कार्यक्रम आणि प्लस गावातले कार्यक्रम विना मानधन करते ताई.
जे कुठलंही संस्थान असू द्या, तुम्ही संस्थान केलं आणि तुम्ही म्हटलं की ताई मडकेताईचं कीर्तन घ्या, मी स्वतःला डिझेल टाकून येईन तुमच्याकडं. संस्थानचे काय हे का. आणि मला एका महाराजांनी, महाराज लोक फार क्षत्रिय असतात, आता आपल्याला काय आणखी सांगायची गरज आहे का. एक आले आणि आयटीत बोलायला लागले, म्हटले ताई तुम्ही गावात पावर दाखवायसाठी पैसे घेत नाहीत ना. बघा तुमची पावर दाखवायची असते तुम्हाला लोकांना, आणि म्हणून पावर मला वाटलं तुमचा मोठेपणा दाखवायसाठीच तुम्ही मानधन घेत नाहीत कार्यक्रमाचं. मग कारण काय. म्हटलं महाराज तुम्ही महाराज आहेत असं बोलायला नाही पाहिजे. म्हटलं नाही विनोदाने बोलले, पण हे ईर्ष्यात्मक बोलणं आहे ना. मी त्यांना 5 मिनिटं तुम्हाला वेळ आहे ना, तुम्हाला मी सांगते का कशाची सेवेचं का घेत नाही. तीर्थक्षेत्राचं घेतं का. तीर्थक्षेत्रातलं सेवा म्हणून करायचं का करायचं. तीर्थक्षेत्रातली केलेल्या सेवेचं फळ आपणही मोजू शकत नाही. एक कीर्तन केले या तीर्थासी प्रमाण आहे. ब्रह्मा नवदय पुण्यराशी. ब्रह्मदेवाला हिशोब लावता येत नाही ताई एक कीर्तन सेवा का. म्हणून कीर्तन संधी मिळाली तर कधी मानधन घेऊ नका. वृंदावनात ताई आपण बरोबर होतो कुठेही असू द्या. दुसरी गोष्ट संस्थानिकाची आपण मानधन घेत सेवा का करावी की आपण क्षत्रिय कुळात जन्मले आलो ताई. आपण क्षत्राणी आहोत जन्माने. याचा विचार या सर्व गोष्टीचा केला पाहिजे. आणि क्षत्रियाचा धर्म आहे. धर्म जे गुरु आहेत त्यांचं रक्षण करणं, त्यांचं भरण पोषण करणं आपला धर्म आहे. मी एक क्षत्रियाची पत्नी आहे, एक क्षत्रियाची मुलगी आहे. आपल्या भाषेत म्हणायचं तर पाटलाची सून पाटलाची लेक आहे मी. आणि संस्थानिकाचा कार्यक्रम पैसे घेऊन करेन हे शक्यच नाही. एवढा अभिमान आपल्या परमार्थाचा असावा. तिसरी गोष्ट महाराजांना म्हटलं लक्षपूर्वक काय का महाराज आता गावात का नाही. गावात त्याच्यासाठीच नाही. ही जे गावातली माझ्या गावातले बरं का गदेवाडीचे आमचे लोक, माझ्या गावातले जे लोक आहेत या लोकांचं खूप माझ्यावर ऋण आहे. का ऋण आहे. मी की त्या गावची मुलगी नसताना ताई त्या गावची सून आहे मी, पण मला सराकोपर घेतले दिले भाऊ इथं समक्ष बसून आहेत. किती प्रेम माझ्या गावाचं माझ्यावर आहे. महाराजांना विचारा. एवढं प्रेम त्या गावानं मला दिले. समोर मेजर साहेब आहेत. इतकं मोठं केलं मला त्या गावानं. मुलीसारखं वाढवलंय सांभाळलंय. खूप लहान असताना ताई माझं लग्न झालंय. अशा लोकांची मी जर सेवा करून जर त्यांच्याकडून मानधन घेतलं तर त्यांच्या ऋणात मी जाईल. आणि ते ऋण फेडण्यासाठी परत त्याच गावामध्ये मला जन्म घ्यावा लागेल. ही गोष्ट मला करायची नाही. म्हणून त्यांची सेवा करते. विठ्ठल सेवेचं सुद्धा ऋण आहे. सेवेचं सुद्धा ऋण आहे लक्षात घ्या. माझ्या गावाने प्रेम दिलंय, स्नेह दिलाय, मला पाठबळ दिलंय, सामर्थ्य मला दिलंय उभं करण्याचं. त्या लोकांकडून जर मी मोफत त्यांच्याकडून जर काही घेतलं मी तर मी त्यांच्या ऋणात जाईल. ते ऋण फेडण्यासाठी परत यावं लागेल. माझी गोष्ट नाही बोलत मी, सगळ्यांची गोष्ट बोलते. ही या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जन्म घेऊन पुन्हा तिथे येण्यापेक्षा ऋणानुबंध ठेवायचे नाही. मी त्यांना आणखी त्या ज्ञान देते, त्या बदल्यात ते मला प्रेम देतात, त्याबद्दल ते मला आदर देतात, माझा सन्मान करतात. ते त्यांचं कर्म आहे. मी कीर्तनकार म्हणून त्यांना ज्ञान देणं हे माझं कर्म आहे. ऋणानुबंधाबद्दल बोलते, संचिताबद्दल बोलते. म्हणून संचित जे आहे ते पडलेलं ते भोगावं लागतं. म्हणून काही असू द्या आपलं संचिताचे फळवान आणि ईश्वराचं भगवंताचं नाम घेऊन ते भोग संपवून टाका. केवढा मोठा भोग जरी असेल ना भगवंताच्या नामामध्ये अगदी नांगराच्या पहाडा एवढा जरी असेल तर सुईच्या टोका एवढा होईल. असं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून संचित क्रियमान असेल, प्रारब्ध कर्म असेल, या सगळ्यांचा नाश भगवान परमात्म्याचं नाम करतं. याच्याही पुढे जाऊन कुठलंही पाप आपल्या जीवनामध्ये ठेवत नाही. अभंगाचं 3रं चरण आहे. वसू न शके पाप.
जन्म हे जे प्रमाण आहे त्याच्या अनुषंगानेच ते पहिल्या प्रमाणात मी सांगितलं होतं. जन्म मृत्यूचं खंडन करणारं नाम आहे असं. हे जे करत पापाचा नाश करणार वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. गोड सांगितलं महाराज. नामस्मरणाने काय होईल तर ते आपल्या पूर्वजन्मीचा संच हे सगळं तर नाश तर होणारच आहे. जसा 7-12 कोरा केला होता 1 वर्ष सरकारने, बरोबर ना? कोणतं सरकार होतं तेव्हा? 7-12 कोरा केलेलं सरकार. तुम्ही म्हणता तुम्हाला आता इथं कोणी असते ना पुढारी बिडारी, त्यांना माहित असेल कोणाचं सरकार होतं ते. मला काही माहित नाही आताचं होतं का पहिलं होतं, पण एक असं सरकार होतं की त्यांना 7-12 पूर्ण शेतकऱ्यांचे माफ केलं होतं, बरोबर? काहीच 7-12वर काही ठेवलेलंच नव्हतं. कुठलंच लोन कुठलंच कर्ज काहीच ठेवलं नव्हतं. आणि भगवान परमात्म्याचा नाम जर सतत घेतलं तर आपल्या जीवनाचा 7-12 कोरा केल्यासारखा आहे. संचित क्रिया कर्माचा नाश, प्रारब्ध कर्माचा नाश आणि क्रियामान कर्माचाही नाश. क्रियामान कर्माचा नाश का होतो तर चालू तृणाग्नी मिळे समरस झाले तैशी नाम केले. हे क्रियामान कर्माचा नाश आहे. संचित कर्माचा आहे, प्रारब्ध कर्माचा आहे, असं असणारं नाम. मग हे सर्व नामाचा नाश झाल्याच नंतर मोक्ष मिळणार आणि म्हणून जन्माचं खंडन. त्याच्या पुढे जाऊन कुठलंच पाप जीवनात राहणार नाही. का राहणार नाही? नाम घेतलं की आणखी त्या ठिकाणी पापाची होळी होती. भगवंताचं नाम उच्चारण करा तुम्ही. जसं गवताच्या पिंडीला काडी लावल्याच्या नंतर किती तास लागतील जळायला? तृण अग्नी मिळे काही क्षण देखील आणखी जळून भस्मसात होईल. उसाचं पाचट पेटून द्या बरं तुम्ही, आणि पाचरटात जाऊन बसून जर जप केला तर जमन का? पाचरट पेटून नाही का? अग्नी कसा येणार आहे तो क्षणार्धात भस्म, तसं आपलं पाप जे आहे ना ते नाहीस करण्याची ताकद नामस्मरणात आहे. त्या पद्धतीने म्हणून रात्रंदिवस नाही का अगदी हरी नाथांचा एक अभंग आहे पहा. हरी बोला गाता हरी बोला खाता उठता बैसता हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्यागांती हरी बोला जनी किंवा हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला. आता तुम्ही म्हणता हरी बोला असं तुम्ही म्हणतात. उठता बसता बोला, जेवताना बोला, सर्व करताना बोला, पण हरी बोला भांडता हा काय विषय आहे संगीताचा? हरी बोला भांडता. आता जर भांडताना तुझं ते असं एखादा माणूस म्हटला तुझं माझं भांडण होऊ राहिलंय आणि बोल, मग कसं नामस्मरण करायचं? हा, पण नाथांनी सांगितलं हरी बोला भांडता. अहो तो क्षण सुद्धा सोडू नका. तुम्ही मला काय म्हटलं, तुम्ही फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भांडण होईन का हो? समोरच्याने वाईट बोलला एखादा माणूस आणि जर भांडण थांबवायचं असलं तर नाथांनी सांगितलं इकडून फक्त जप सुरू करायचा. महिला मंडळ, जर तुमची सासूबाईने सुरुवात केली अशी आहे तशी आहे फलानी आहे बेस्तानी आहे, तुम्ही काय करायचं? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. असा जप करायचा तुम्ही. किती वेळ करायचा? जागा आहेत ना महिला मंडळ? किती वेळ करायचा? जोपर्यंत सासूची बडबड सुरू आहे तोपर्यंत. भांडण होईन का? मग सासूबाई विचार करेन 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, नेमकं मी वेळी झाले का ती वेळी झाली? नेमकं वेळ झालंय कोण? मालकीनीची सुरू बडबड झाले तर मग आमच्या पुरुष वर्गाने तेच करायचं. तसं एवढं लक्ष देत नसतात बायांच्या बोलण्याकडे माणसं. पण जर जास्तच बडबड केलं तर म्हणायचं तू मोठी, तुझा बाप मोठा, तुझा आजा मोठा, तुझं सगळं खानदान मोठं, आणि तुला काय बोलायचं ते बोल. हे शब्द काय? बाई जरी बोलली, एखादी जाऊ दुसरी जाऊला बोलली, मोठी जाऊ लाणीला बोलली, लाणी मोठीला बोलली तर मोठीनं लाणीला म्हणायचं बाई मी नाही मोठी, बाई तू मोठी, तुझा बाप मोठा, तुझा आजा मोठा, तुझं सगळं खानदान मोठं, तुला काय बोलायचं ते बोल. बाई बोलन का हो? भांडण होईन का? ह्या सोप्या गोष्टी, साध्या गोष्टी आहेत जीवनामध्ये, पण आमच्यातला अहंकार गेला नाही, आमच्यातला द्वेष गेला नाही, आमच्यातली ईर्ष्या गेली नाही.
संतांचे विचार आमच्या जीवनात नाही, साधूची संगती आमच्या जीवनात नाही, नामस्मरण जीवनात नाही, कथा कीर्तन आमच्या जीवनात नाही. म्हणून सगळीकडे द्वेष आहे, सगळीकडे राग आहे, सगळीकडे भांडण आहे, सगळीकडे कलह आहे. याचं कारणच हे आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग असं जीवन झाल्याच्या नंतर महाराज सुखाला काय कमी आहे? सुख आपल्या हातात आहे मौल्यानो. दुःखाला कावटाळून मरणाकडे जाण्यापेक्षा ना भगवंताचं नामस्मरण घेऊन सुखानं जगा. दुःखाला कावटाळून बरेच म्हणतात का आता जगणं नकोसं झालंय, सुसाईड करते. एक बाई आमच्याकडे आली होती, म्हटली मला औषध द्या, सुसाईड करायचंय. आमच्याकडे कृषी सेवा केंद्र आहे, तात्यांना माहित आहे. रात्रीच्या 10 वाजता म्हटलं सकाळी आहे. तिच्या डोक्यातला राग गेला तोपर्यंत. का एवढ्या दुःखाला कावटाळत बसलो की मरावं माणसाने. एवढं सुंदर देह. आणि शास्त्रात सांगते मेलेल्या आत्महत्या केलेल्या माणसाच्या राजूभाऊ अंत्यविधीला जरी गेले ना तरी दोष आहे. तो दोष घालवण्यासाठी गंगा स्नान करावं लागतं. अंतविधीला आपल्या भाषेत आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या मौतीला गेला तर दोष आहे. तो दोष घालायसाठी आमच्याकडे यावं लागतं. कुठं? पैठणला. कशाला? स्नानाला. मग स्नान करून गेल्याच्या नंतर तुम्ही निवांत त्या दोषातून मुक्त. जर एवढा मोठा पाप त्या माणसाच्या मौतीला गेलं तर मेल्याच्या नंतर आत्महत्या करणाऱ्याला केवढं पाप आहे. म्हणून हे संप आहे. हे या पापाचे भागीदार बनू नका. वसू न शके पाप. त्याच्यासाठी ते सहन करण्याची ताकद माझा परमात्मा देईल. तो ताप सहन होईल. कोणता? जो त्रिविध ताप आहे. आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक 3 प्रकारचे ताप आहेत. थोडक्यात सांगते मी. 3ही प्रकारचे ताप जर सहन करायचे असतील, नाहीत असं नाही, प्रत्येक जीवाला ते आहे. आध्यात्मिक ताप आहे. अहम ब्रह्मास्मीच माहित नाही. आध्यात्मिक ताप आहे. कोण आहे मी? कोहम कथम इदम. काय करायचंय मला? कुठे जायचंय? मी कशासाठी आलोय? हे अज्ञान जे आहे ते आध्यात्मिक तापात मोडतं. प्रत्येक जीवाजवळ हे अज्ञान आहे. कोण आहात तुम्ही? नाही का? आताचा जन्म माणसाचा आहे. कोण आहात? माणसाचा आहात का नक्की? पुढचा जन्म कोंबडीचा आहे. कोण आहात? का माणसाचा आहात का नक्की? नाही. याचा विचार कोण करतं? मला कोण आहे मी एक आत्मतत्व आहे. परमात्म्याचा अंश आहे. मम अंशी जीव लोके असो. असा मी एक आहे. त्याचा विसर आम्हाला आध्यात्मिक ताप आहे. आधी भौतिक ताप, जाय त्रिविध तो ताप, या विषयावरती मी बोलत आहे. आधी भौतिक जो ताप आहे तो तुम्ही आम्ही आणखी त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला ताप आहे. शेजाऱ्यानं त्रास दिला, शेजाऱ्याने बांध कोरला, शेजाऱ्याचं माझं भांडण झालं, बाईनं त्याला करणी केली, तिच्यावर काय केलं? भानामती केली. असे प्रकार पूर्वी व्हायचे आणि ते आहेत बरं का. ही जीवनाथांची जी विद्यात पारंगत चालत आली ना ताई, साबरी विद्या असेल, शंकरी विद्या असेल, भानामतीची विद्या, ही खूप जुनी विद्या आहे. आजपर्यंत ती आहे का नाही मला माहित नाही त्यातलं सत्य काय आहे, पण लोक अजूनही म्हणत असतात हे सगळं केलं, ते सगळं केलं, यानं केलं, माझे मालक खूप चांगले होते, पण त्यांचं पार आणखी त्या ठिकाणी त्यांच्यावर काय जादू केली की मालकच माझं. हे सत्यता आहे. पंढरपूरच्या कार्यक्रमामध्ये मी गेले, मोठ्यापासून एक बाई माझ्या सोबत बसली. मी असे कीर्तनाला चाललेले होते. खूप गर्दी असल्यामुळं मी स्वतःची गाडी त्या टाइम मेजर साहेब घेऊन गेले आणि मी बसने गेले आणि मागच्या सीटावर बाई बसली. ती हळूहळू पुढच्या सीटावर आली. मोठ्यातून गाडी जाते पुढं, तिथून ती बाई बसली. बाईला मला बघितलं, स्टँडवर उतरल्यानंतर माझ्या पाठीमागे आली. म्हटले ताई तुम्ही महाराज दिसताय. म्हटलं हा, कारण माझं बोलणं ऐकत होती, मला तुमच्यासोबत घेऊन चला. म्हटलं काय झालंय? मी लक्षात ओळखलं बाईच्या हातात रुमाल सुद्धा नाही. बाई तू रागा आली का घरून? म्हटले हो ताई. काय सांगावं. चल म्हटलं माझ्यासोबत, कुठे जाऊ नको. तिला मी घेऊन गेले. माझं संध्याकाळी मठावरती कीर्तन आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर मी उद्या रिटर्न येणार आहे. आणि मग रस्त्याने बाई सांगायला लागली माझा मालक एवढा चांगला होता, पण काय केलं त्या अवदासाने. कोणती अवदासा? दारू. असं एवढं चांगलं काय केलं? 2 मुलं आहेत, असं आहे तसं आहे, पण माणूस जेवण सुद्धा देत नाही, केलेला स्वयंपाक खाऊन देत नाही, पाण्यात फेकून देतो. काय कंटाळ येत आहे. मी आत्महत्या करायला निघाले होते, पण रस्त्यात पंढरपूरची गाडी दिसली, गाडीमध्ये चढले, तिकिटापुरते पैसे घेतले तू एक जणाकडून. आता मला माझं काही नाही, तुम्ही मला तिकडे घेऊन चला, तिकडे नेताना आणि इथं माझी सोय लावून द्या. मी बाईला सांगितलं. संध्याकाळी कीर्तन झालं. कीर्तनातून तिला समजावून सांगितलं. रात्री 10 वाजता ताई कीर्तन संपल्यावर तिनं तिच्या बहिणीचा फोन नंबर मला दिला. मी तिला सांगितलं, जी बहीण आहे तिला समजावलं की बाई दुःखापासून भागणं म्हणजे त्याचं तोड नाहीये. तुझ्या मुलांचा विचार कर. 2 मुलं आहेत तुला.
ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातली व्यथा आहे. याच्याशी लढायचं शिका, 2 हात करायचं शिका. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, पण त्या भगवंताच्या भक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे. तिला सांगितलं कीर्तन ऐकलं, तिनं रडायला लागली. दर्शन घेतलं, ताई तुम्ही सांगता ते ऐकायला तयार आहे. म्हटलं नंबर दे. रात्री 10:30-11ला कीर्तन संपल्यावर तिच्या बहिणीला फोन केला. दुसऱ्या दिवशी तिला स्वतःच्या खर्चानं शेवटपर्यंत पाथर्डीपर्यंत घेऊन आले. तिला पाथर्डीचे लोक घरचे तिला घ्यायला आले. त्या लोकांचे फोन माझे चालू होते. ती काही बोलत नव्हती कोणाशी. ही परिस्थिती मी का सांगते, हे सत्य आहे. मी भाकड कथा कीर्तनात कधीच सांगत नाही, कारण सत्यानंच एवढं भरलेलं आहे आपल्या आजूबाजूला ना ताई, तर बाहेरच्या गोष्टी सांगायची गरजच नाही कीर्तनामध्ये. हीच सत्य घटना आहे. मग तिने सांगितलं एवढे चांगले असणारे माझे मालक आणि असे झाले आणि काय करावं. पुढं भविष्यात तिच्या आणखी त्या माणसात तिची भेट घालून दिली. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात. हा ताप आहे. हा जीवनात काय आहे, याला ताप म्हणतात. आधी भौतिक ताप आहे, अनेक लोकांकडून मिळालेला ताप आहे, पण ते सहन करण्याचं सामर्थ्य भगवंताचं नाम आहे. मग त्या नामाचं तुम्ही रात्रंदिवस नामस्मरण करा. रामकृष्ण हरी म्हणा, कोणतंही नामस्मरण करा. नसेल तर एखाद्या संताला विचारा, बाबा कोणता मंत्राचा जप करू. संत तुम्हाला सांगतील त्या मंत्राचा जप करा. जीवन धन्य करून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. तो ताप गेल्याच्या नंतर माणसाला ज्ञानाची प्राप्ती झाली की ताप जाय त्रिविध तो ताप. अजून ताप एक सांगितला, आधी भौतिक आधी दैविक आहे. आधी दैविक ताप म्हणजे कांदे लावले, गारपीट झाली, कापूस लावला, वादळ आलं, पूर आला. पुरात आता बरेच लोक गावाच्या गावं पुरात गेली महाराज. निसर्गाने जी आपत्ती केली, भूकंप झाला, ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती आहे. महामारी आली, नैसर्गिक आपत्ती आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपण स्टेबल राहतो, आपला मेंटली स्टेबल राहतो ना आपण. त्याचं कारण भगवंताचं नाम आहे. तुम्ही सक्षम राहता. आमच्या साहेबांना, मेजर साहेबांना माहित आहे की आम्ही गावामध्ये ताई, आमच्या गावामध्ये जेव्हा कोरोनाची साथ भयंकर पसरली त्या टायमाला आम्ही स्वतः, मेजर साहेब असतील किंवा आम्ही आमचे साहेब असतील, मी स्वतः असेल, एवढी लोकांची सेवा आम्ही त्या काळात कोरोनाच्या काळात केली. कोरोनाच्या लोकांची, त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, त्यांना भेटायला जाणं, त्यांना भेटवस्तू देणं, त्यांना स्वतः आधार देणं. ज्यांच्या सोबत आई वडील मुलं गेले नाहीत त्या लोकांना आमचे साहेब घेऊन गेले गाडीमध्ये हॉस्पिटलला. ही सेवा आहे. ही साहेब, मेजर साहेबांना माहिती आहे सगळं. एक प्रत्येक जिथं मुलं घाबरला तिथे स्वतःच्याच गाडीमध्ये आणि एवढ्याच कोरोनाच्या लोकांच्या सहवासात राहिलो आम्ही. जवळ बसलो, त्या लोकांना धीर दिला, त्यांच्या कॉटवर त्यांच्या बेडवर जाऊन बसायचो, बोलायचो त्यांच्याशी. पण कोणी आमच्या घरात एकही माणूस पॉझिटिव्ह झाला नाही. काय ही त्या भगवंताची, त्या नामस्मरणाची ताकद आहे. प्रत्येकाला वाटत होतं, आमच्या गावातल्या ज्या आरोग्य कर्मचारी ताई म्हणायच्या, सरपंच साहेब तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही एवढी सेवा करताय, तुम्हाला जर काही झालं तर लोकांकडे कोण पाहाल. ताई तुम्हाला सुद्धा काही होणार नाही, तुम्ही एवढा धीर समाजाला देता. मी मोबाईलवर ऑडिओ क्लिप टाकत असायचे त्या काळामध्ये. काय करायला पाहिजे, घाबरू नका. हे ते आणखी त्या ठिकाणी जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा भगवंताचं नाम आपल्या सोबत असतं ना, कुठलाच ताप आपल्याला बाधू शकत नाही. ही सत्य, वास्तविक सत्यता मी तुमच्या समोर सांगितली की त्या आधी दैविक आधी भौतिक तापाचा सुद्धा परिणाम झाला नाही. कशासाठी? नामाचा तो प्रभाव आहे. विठ्ठल 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 कुठलाच ताप तुम्हाला जास्त होणार, ताप देणार नाही. जरी यदा कदाचित पॉझिटिव्ह झाले काही लोक, तर भगवंताच्या नामस्मरणाने नीट झाले, लवकर बरे झाले. काही ना ऑक्सिजनचं गरज पडली नाही, लवकर आले. का? भगवंताचं नामाची गेले, संपर्कात गेले. आमचे कितीतरी कीर्तनकार मंडळी संपर्कात गेले, पण भगवंताचं नामस्मरण ध्यान योग या परिणामाने लवकर परत आले. काही जास्त गरज अशी कितीतरी आहेत. हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. म्हणून असं भगवान परमात्म्याचं नाव आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही आता माझं कीर्तन ऐकल्याच्या नंतर मला सांगा, किती जण, किती महिला, तुम्ही किती रोज भगवंताचं, किती जणी नामस्मरण करता बरं रोज? वर हात करा ना, कमून लाज वाटत आहे तुम्हाला. जर लाख घेणार तुम्ही नामस्मरण करणार जे ते, आणि आता हात का, एवढं कीर्तन मी 2 तास बडबड केली, मग तुम्ही आता काय, किती जणी तुम्ही भगवंताचं नाव घेणार दररोज? हा दोघी कीर्तन फुकट जातं का काय? लाजूच नका तुम्ही. आता मी जर म्हणले मला लाज वाटत तर कीर्तन कोण करीन? अरे परमार्थात नीली लाज धिटकेलो देवा, नीली लाज धिटकेलो देवा. काय गोड प्रमाण आहे. अरे
परमार्थामध्ये लाज हा विषयच नाही. तुका बरं सांगतात मला लाज वाटत पण माझ्या भगवंताने कृपा केली, माझी लाजच गेली. काय लाज भय शंका दुराविला मला. हो हो सगळं दूर झालं. लाज भय शंका सगळं निरसून गेलेलं आहे. सगळं परमार्थामध्ये ही शक्ती, ही पावर आहे. मग तुम्ही आता एवढे माझं कीर्तन ऐकलंय, मग आता निस्वार्थपणे तुम्ही सांगा ना का आम्ही रामकृष्ण हरी म्हणू उद्यापासून. दररोज का होईना, नाम झोपताना का होईना, एकदा का होईना भगवंताचं नामस्मरण आम्ही करू. म्हणजे करून तेव्हाच झोपू, नाही तर रात्रभर जागू. महाराज ताई मी इथं किती जरी ओरडले ना तरी काही पाणकी त्या ठिकाणी काय असेल ते त्यांच्या मनात आहे, पण ते काय सांगणार. ऐसे विठोबाचे नाम असं भगवान परमात्म्याचं नाव आहे, ते तुम्ही अंतःकरणात साठवा. जे सांगितलंय रामकृष्ण हरी म्हणा, राम राम म्हणा, सियाराम म्हणा. सगळ्यात सोपा मंत्र तुम्हाला सांगून जाते मी. श्रीराम जय जयराम 16 अक्षरी मंत्र आहे. सर्वांनी जपण्यासारखा आहे. रामकृष्ण हरी राम षडाक्षरी मंत्र आहे. हे सर्व मंत्र आहे श्रीकृष्ण जय कृष्ण आहे. ओम नमः शिवाय आहे, ओम नमः भगवते वासुदेवाय. अनेक कुठला याच्यापैकी कोणतं नाम घ्या, पण दररोजची ती सवय करून घ्या आणि जीवन सार्थकी लावा. ह्या मायेने ग्रासलेली ती माया तुमच्या पाया पडेल. हे काम कोणतं आहे तर माझं भगवंताचं नामस्मरण अभंगाचं शेवटचं तुका चरण. म्हणे माया, तुका 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 म्हणे माया. हो या दासी लागल माया, हो
माया होय दासी लागे पाया. गोड प्रमाण शेवटी सांगितलं की आतापर्यंत जेवढं मी सांगितलंय ना हे सगळं नामस्मरणानेच होतंय, ते परत सांगणार नाही. पण तुम्हा आम्हाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी प्रत्येकाला जी आहे ती माया आहे. माया भगवंताची शक्ती आहे. जिथे भगवंताचं नाव आहे तिथे माया राहूच शकत नाही. कृष्ण हे सूर्य समान, भगवान श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत. माया हे अंधकार. माया कशी आहे? अंधारासारखी आहे. जहां जिथे भगवान श्रीकृष्ण आहे, जहां है भगवान श्रीकृष्ण वहां माया का नहीं अधिकार. जिथे भगवान आहे तिथे मायाचा अधिकार राहू शकत नाही. म्हणून जो परमात्म्याचं निरंतर नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये माया राहत नाही. माया गेल्याच्या नंतर त्याला स्वतःची स्वस्वरूपाची जाणीव होते आणि जीवनामध्ये काय करायचं हे कळतंय. मायेच्या पार जे झाले ना, अगोदर जीवानं मायेच्या पार होण्याकरता नामस्मरणापासून सुरुवात सांगितली. जेव्हा साधक रात्रंदिवस नामस्मरण करेन तेव्हा तो मायेच्या पार अगोदर जात नाही ताई. अगोदर तो विषयातीत होईल. काय हो? विषयांच्या पलीकडे जाईल, मग तो गुणांच्या पलीकडे जाईल. विकारांच्या पलीकडे मग गुण आहेत, मग माया आहे. मायाच्या अंडर काम करतात विकार, विकारांच्या अंडर काम करतात. मायाच्या आधिपत्याखाली काम करतात गुण, गुणाच्या आधिपत्याखाली काम करतात विकार, विकारांच्या आधिपत्याखाली काम करतात विषय, आणि विषयांच्या आधिपत्याखाली काम करतो तो जीव, तुम्ही आम्ही. मग आपल्याला त्या मायेच्या पार जायचंय. त्याच्यासाठी ती प्रक्रिया जर कोणती असेल तर तुकोबराय सांगतात भगवंताचं नाम आहे. रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्ही अगोदर काय होणार? विषयातीत होणार. म्हणून विषय हे अवघे सर्वथा म्हणून सांडावे, मग राग दोष स्वभावी नाश. मग विकाराच्या पलीकडे जातात, विषयातून विकारांच्या पलीकडे, विकारातून मग त्याच्या पलीकडे, मग तुम्ही गुणांच्या पलीकडे जाल. सत्व रज तम हे जाय याच्या पलीकडे मग तुम्ही जाल. हा साधनेचा चिंतनाचा विषय आहे असो. आणि त्याच्यानंतर गुणाच्या पलीकडे काम करणारी आहे ती माया. त्या माया जी गुणाच्या वरती काम करते ना, सात्विक गुण असेल, राजस असेल, तामस असेल, तिन्हीवर ज्याचा अधिकार जिचा आहे ती आहे माया. तीच माया भगवान परमात्मा सांगते, तुकोबराय सांगतात की माझ्या भक्ताची दासी होती. कोणाची? नामधारकाची. हो, म्हणजे माया अशी जी आहे ना, पण मग ती माया जाण्यासाठी फक्त नामस्मरणाची गरज आहे. कबीराने सांगितलेलं आहे, माया मोवी ना मन मरा, मरी मरी गया कबीर, आशा तृष्णा ना मरी, यू कहे गया कबीर कबीरा. मायाबद्दल माया मरी ना, मनातली माया मर. आणखी त्या ठिकाणी कबीर मेला पण माया मेली नाही, त्यांनी ते प्रमाण सांगितलं. आपण मेलो पण माया मरणार नाही. नाशी असणारी भयंकर माया ती आपली दासी होऊन जाते. तुकोबराय सांगतात सरळ सोपा परमार्थ म्हणजे नामस्मरण आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, आपला वेळ झालेला आहे आणि जास्त दिवस पहिल्याच दिवशी जास्त उशीर करून चालणार नाही. टाईम वेळेत व्हायला पाहिजे आपल्या कार्यक्रमासाठी. उपस्थित असणारे सर्व महिला मंडळ, पहिला दिवस आहे, कोरोनाच्या भीतीनं का होईनात पण तुम्ही आले, त्याच्यासाठी धन्यवाद. नाही का, सुरुवात चांगली केली. हळूहळू हळू बरोबर मंडप भरणार आहे शेवटपर्यंत. आणि सर्व पुरुष वर्ग आहे, गुणवान गायन पुनश्च धन्यवाद ताईंना देते. योगिता ताई आहेत, माझी सखी आहे. संगीता ताई बऱ्याच दिवसाच्या आमच्या भेटीगाठी काय आता होत नाहीत, खूप दिवसातून. सुंदर असं मृदंगा ताईंना धन्यवाद देते. सर्व महिला मंडळ आपल्या गावातल्याच ना सगळ्या. वा वा, तुम्ही खूप तयारी केली बरं का ताई. नुसते महिलाचे कीर्तन करणं, त्याच्यापेक्षा महिला किती तयार होऊन उभ्या राहतात. कोणी जरी आता दोघी गायनाचार्य पहिला दिवस आलेत, पण गावातल्या सर्व महिलांनी या महिलांसाठी खरंच सुंदर असं, या महिलांसाठी, सगळ्या महिलांसाठी टाळ्या होऊ द्या एकदा. चांगलं. आणि भजन पण चांगले म्हणतात. मामी असे उभा राहिले म्हणजे मामा म्हणत असते आमची किती भारी वस्तू काय. दुसरे काका म्हणते नाही तुमच्यापेक्षा आमच्या घरच्या लई टाळ भार व्हायचे. परमार्थातला आनंद आहे असो. खेळीमिळे गदारोळ्या प्रेमानंदांकी त्या ठिकाणी हे वर्णन आहे. सर्वांना धन्यवाद देते. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी असणारे आपल्याच गावातले भूमिपुत्र जे शिवाय ऑफिसर आहेत, ते इथे या महिलांच्या सप्ताहासाठी साहेब इथे आवर्जून आलेले आहेत. कारण त्या क्षेत्रामध्ये काम करणं इतकं त्यांच्यासाठी सोपं नाही, पण ते सगळं सोडून एक परमार्थाची आवड आहे, स्नेह आहे, प्रेम आहे, आपल्या मातीशी जोडलेली नाळ आहे पहिली गोष्ट. आणि आपल्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होते म्हटल्यास नंतर साहेब सुद्धा इथे आलेत.
मी सर्वांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने साहेबांचे धन्यवाद या ठिकाणी माते. साहेबांसाठी सर्वांनी टाळ्या वाजा, कारण ही माणसं काम करत असताना फार फार जीवाचं रान करून काम करतात आणि आपल्या गावाचं भाग्य आहे महाराज की अशी भूमिपुत्र अशा आपल्या या भूमीमध्ये जन्माला आले. ही नाथ बाबांची कृपा त्यांच्यावर आहे. आता हेलिकॉप्टरमध्ये आता जे आपले जवान गेलेले आहेत, बिपिन रावत आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत. मला ती बलिदान खूप मोठं आहे. हे असं जगणं भाग्य, तुम्हाला जे आयुष्य मिळालं खूप भाग्याचं आहे. जननी जनेसो भक्त जने या दाता शूर, नाही तो जननी बांध म्हणजे क्या खोवे गणूर. एक तर आईनं शूराला जन्म द्यावा, एक तर भक्ताला द्यावा किंवा एक तर दात्याला द्यावा. शूरालाही मृत्यूनंतर मोक्ष आहे, भक्तालाही मोक्ष आहे, दात्यालाही मोक्ष आहे. असे शूर आपल्या गावामध्ये आहेत. आणखी त्या ठिकाणी साहेब आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम हरिभक्तपरायण दिलीप भाऊ आहेत, आमचे गाव जवळचेच परमस्नेही गावकरी आहेत, गावचे भाचे आहेत आणि त्यांनाही धन्यवाद. महाराज जवळ बसलेले आहेत, भैया आहेत, म्हस्के महाराज आहेत, सर्वच देशमाने महाराज. आता आपल्यासाठी बाबा तुम्ही माझा परिचय नाही आहे, पण सर्वांना धन्यवाद. आपण माझ्या वडिलांसारखे आहात, तरी पण सर्वांनी अतिशय प्रेमपूर्वक आज ही श्रवण केलेलं आहे कीर्तन सेवा. सर्वांना मी पुनश्च धर्म देते. विनयकरी मावशी फार अगदी फोटो काढून घ्यावा, असे मस्त उभे राहिलेले आहेत. हो हो हो, उद्याच्या कीर्तनात विणा घेऊन असं महाराजांच्या भोवती जसे जसे दिवस जातील तसं तसं तुम्हाला हा आनंद 7 दिवस कसे जातील कळणार नाही. पुनश्च सर्वांना सगळ्यात जास्त सगळ्यात मागे बसलेल्या महिलांना धन्यवाद, कारण त्यांनी लांब बसून का होईना पण ऐकले, महाराज उठून गेले नाही. सर्वांना धन्यवाद देते आणि या सेवेला समारोप करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.